नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी साठी जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते त्या स्कॉलरशिप परीक्षेमधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठीचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्याला पेपर 2 मध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रश्न विचारले जातात. मग त्यात 50 प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती विचारलेले असतात. ते 50 प्रश्न 100 मार्क्स साठी विचारले जातात. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 100 मार्क्स कोणत्या घटकांवरती किंवा कोणत्या टॉपिक वरती अवलंबून आहे ते पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. डबल ओ अकॅडमीच्या या YouTube चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर मग बघूया, इयत्ता 8वी साठी स्कॉलरशिपचा अभ्यास करताना बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी तुम्हाला कोणत्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकलन. मग या घटकात तुम्हाला सूचना पालन असेल, वर्णन व मजकूर या विषयांवरती प्रश्न विचारले जातात किंवा भाषा ज्ञान या विषयावरही प्रश्न विचारले जातात. मग इंग्रजी अक्षरमाला असेल तर त्या इंग्रजी अक्षरमालेवरही आपल्याला या आकलन या घटकामध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणजे जेव्हा आपण 8वीचा बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला सूचना पालन, वर्णन व मजकूर किंवा भाषा ज्ञान, इंग्रजी अक्षरमाला माहीत असणं आवश्यक आहे. नंतर वर्गीकरण म्हणजे वेगवेगळं करणे. मग वर्गीकरणामध्ये आपल्याला शब्द संग्रह दिलेला असेल, म्हणजे जर 4 पर्याय दिलेले असतील तर त्या 4 पर्यायामध्ये 3 पर्याय हे सारखे असतील, पण एक पर्याय मात्र त्या 3 पेक्षा वेगळा असेल. मग त्या शब्द संग्रहामधून तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मग तो शब्द संग्रह असेल, आकृत्या असतील, संख्या असतील किंवा इंग्रजी वर्णमालाही असू शकते. म्हणजे वर्गीकरण करताना आकृत्यांमध्ये वर्गीकरण करा, संख्यांमध्ये वर्गीकरण करा किंवा शब्द संग्रहामध्ये वर्गीकरण करा असंही विचारलं जाऊ शकतं. किंवा इंग्रजी वर्णमाला दिली जाऊ शकते आणि त्याच्यातही वर्गीकरण करायला लावलं जाऊ शकतं. मग बघा पुढे काय दिलंय, समसंबंध. ठीक आहे. मग समसंबंधांमध्ये दिलेला शब्द संग्रह असेल किंवा संख्या असतील, आकृत्या असतील तर दिलेल्या आकृत्यांमध्ये संबंध काय किंवा शब्दांमध्ये संबंध काय त्याच्यानुसार आपल्या पर्यायातून आपल्याला उत्तर निवडायचं असतं. मग तो शब्द संग्रह असेल, आकृत्या असतील, संख्या असतील किंवा इंग्रजी वर्णमाला असू शकते. आता क्रम म्हणजे काय तर क्रमवार संख्या, आकृत्या, चिन्हे असतील ते क्रमवार लावणे किंवा योग्य क्रम ओळखणे. म्हणजे एखादी संख्या दिली असेल, सपोज फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 दिलं असेल 4 पर्यंत, मग नेक्स्ट डिजिट कोणतं असं विचारलं जाऊ शकतं. मग यासाठी आपल्याला पर्याय दिले जातील. सपोज अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला माहिती आहे 4 नंतर कोणती संख्या येते, 5. मग अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला क्रमवार किंवा संख्या, आकृत्या, चिन्हे, म्हणजे इथं आपण संख्यांचं उदाहरण पाहिलं, अशा प्रकारे आपल्याला आकृत्या विचारल्या जाऊ शकतात, चिन्हे विचारले जाऊ शकतात किंवा इंग्रजी वर्णमालाही विचारली जाऊ शकते. मग आता चुकीचे पद ओळखणे. या क्रमामध्ये चुकीचे पद ओळखणे म्हणजे आपल्याला जर काही आकृत्या दिल्या असतील तर त्या आकृतीमध्ये एखादी आकृती ही चुकीच्या पदाच्या ठिकाणी असेल तर ते चुकीचं पद आपल्याला इथं ओळखायचे. नंतर सांकेतिक भाषा.
तर या सांकेतिक भाषांमध्ये आपल्याला आकृत्या, अंक किंवा अक्षरे दिली असतील. म्हणजे काही आकृत्यांसाठी किंवा काही अक्षरांसाठी आपल्याला काही चिन्हे दिली असतील किंवा अक्षरांसाठी अंक दिले असतील. या सांकेतिक भाषेनुसार आपल्याला दिलेल्या शब्दासाठी किंवा दिलेल्या अंकासाठी पर्यायातून योग्य उत्तर निवडायचं असतं. मग लयबद्ध मांडणी. लयबद्ध मांडणीमध्ये आपल्याला अक्षरांचा वापर, चिन्हांचा वापर किंवा अंकांचा वापर करावा लागतो. मनोरे याच्यात आपल्याला अंकांचा आणि अक्षरांचा वापर करावा लागतो. नंतर आपल्याला पाहायचे प्रतिबिंब. प्रतिबिंब किंवा प्रतिमा म्हणजे जर तुम्हाला एखादी आकृती दिली आणि ती आकृती जर तुम्ही आरशासमोर मांडली तर ती आकृती आपल्याला आरशात कशी दिसेल किंवा ती आकृती आपल्याला पाण्यात कशी दिसेल हे इथं इमॅजिन करून लिहायचं असतं. मग त्यासाठी अंक दिले असतील, अक्षरे दिली असतील किंवा आकृती दिली असेल. नंतर तर्क व अनुमान. तर्क व अनुमान मध्ये आपल्याला भाषिक व अभाषिक अशा दोन प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग भाषिक मध्ये वय, वेळ व घड्याळ, तर्क, नाते किंवा माहितीवरून अनुमान काढायचं असतं. तर अभाषिक मध्ये घनाकृती ठोकळे, त्रिकोण व चौकोन मोजणे. म्हणजे दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण दिलेत किंवा किती चौकोन दिलेत अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. किंवा संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे हे आपल्याला तर्क व अनुमान या घटकात विचारलं जाऊ शकतं. आता पुढे आहे कुट प्रश्न. कुट प्रश्न म्हणजे काय असतं तर गुंतागुंतीचे प्रश्न. काय असतात गुंतागुंतीचे प्रश्न म्हणजे हे प्रश्न कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले असतात. त्यामुळं आधी दिलेला कुट प्रश्न हा नीट वाचून घ्यायचा आणि काय विचारलंय यावरती विचार करायचा. मग बघा याच्यात आपल्याला रांगेतील स्थान विचारलं जाऊ शकतं, दिशावरील प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा दिनदर्शिका, वेन आकृती आणि गणिती कोडेही विचारले जाऊ शकतं. यानंतर आकृतीचे पृथक्करण करणे यावरही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग यात अपूर्ण आकृती पूर्ण करणे असो किंवा तंतोतंत आकृती ओळखणे असो, घडीच्या आकृत्या असतील किंवा लपलेली आकृती शोधणं असो याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. मित्रांनो हा होता इयत्ता 8वी साठी जी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेतील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा अभ्यासक्रम. असाच इतर विषयांचा अभ्यासक्रम जाणून घ्यायचा असेल किंवा महाराष्ट्रात होणाऱ्या कोणत्याही स्कॉलरशिप परीक्षेबद्दल तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता. थँक्यू.